अॼुकल्ह असांजे सिंधी समाज में रिश्ता ठहण ॾुखिया ऐं ठहण सवला थी विया आहिनि। इन करे रिश्तो.com पंहिंजे मेंबर्स जे लाइ शुरू करे रहियो आहे एक्सपर्ट्स काउंसलर्स जे द्वारा प्री मैरिज काउंसलिंग, मतिलबु इंगेजमेंट खां पोइ ऐं शादीअ खां पहिरियों। त अचो शादीअ खां पहिरियों अची प्री मैरिज काउंसलिंग जो फ़ाइदो वठो। डेली पेज उल्लासनगर, हमारी खबरें हमारी पहचान। आपके फेस्टिव सीजन को और स्पेशल बनाने हम लाए हैं धमाकेदार डील्स। महालक्ष्मी सेल्स शिवाजी चौक, जहां आपको मिलेंगे लैपटॉप्स एंड गैजेट्स, रेफ्रिजरेटर्स सिंगल डोर एंड डबल डोर, वॉशिंग मशीन्स सेमी एंड फुल्ली ऑटोमेटिक, बैटरीज एंड इन्वर्टर्स, वाटर प्यूरिफायर्स, आटा चक्की, एयर कंडीशनर्स, एयर कूलर्स, LED televisions, deep freezers, VG coolers and rates सारे ऑनलाइन से भी सस्ते। चेक प्राइसेस विद अस बिफोर बाइंग ऑनलाइन। महालक्ष्मी सेल्स शिवाजी चौक उल्लासनगर 3। ऑल टाइप्स ऑफ EMI ऑप्शंस अवेलेबल। आज ही आइए और कंज्यूमर अप्लायंस ले जाइए इजी EMI पर। कल्याण पूर्व 142 विधानसभा क्षेत्र से गोली चलाने वाले और गोली खाने वाले दोनों चुनावी मैदान में 142 विधानसभा कल्याण पूर्व क्षेत्र में महाविकास आघाड़ी से धनंजय बुडारे और महायुति से सुलभा गणपत गायकवाड़ चुनावी मैदान में है। साथ ही महागठबंधन की सहयोगी पार्टी शिवसेना शिंदे गुट के शहर प्रमुख महेश गायकवाड़ ने भी बगावत कर निर्दलीय उम्मीदवारी दाखिल कर दी है। सुलभा गणपत गायकवाड़ के पति विधायक गणपत गायकवाड़ ने हिल लाइन पुलिस स्टेशन में महेश गायकवाड़ पर गोली चलाई थी। इसी सूत्र को पकड़ते हुए शिवसेना उद्धव बालासाहेब ठाकरे पार्टी के नेता आनंद गीते ने आलोचना की है कि दोनों धनंजय बोडारे के खिलाफ लड़ रहे हैं। आजचं उद्दिष्ट आहे धनंजय बोडारे यांना आमदार करणं आणि त्यामुळे त्यांच्या या विधानसभा मतदारसंघातील प्रचार सभेला आज मी या ठिकाणी उपस्थित आहे। खरं म्हणजे या भागातील मतदारांनी किंबहुना या भागातीलच नव्हे तर खंड महाराष्ट्रातील मतदारांनी हा निर्णय घेतलेला, निर्धार केलेला आहे। या वेळेला जो मतदार मतदान केंद्रावर जाईल तो महाविकास आघाडीच्या उमेदवारालाच मतदान करेल। कल्याण पूर्व या मतदारसंघातून शिवसेनेचे अधिकृत उमेदवार उद्धव बाळासाहेब ठाकरे मशाल चिन्ह घेऊन धनंजय बोडारे उभे आहेत आणि म्हणून या भागातील प्रत्येक मतदार हा धनंजय बोडारे यांना मशाली समोरचं बटन दाबून मतदान करेल, हा माझा विश्वास आहे। गेली 15 वर्ष नीच राजकारण चालू आहे। आपण आपल्या भाषणात काय निवडून नीच राजकारण? आता नीचपणाचा कळस झालाय। आता नीचपणाचा कळस झाल्यानंतर नीच राजकारण काय हा प्रश्नच मला आधी मुळात न रुचणार आहे। कारण अनुभव महाराष्ट्र घेतोय। पक्षात नाही फोडले, घरं फोडली, काका पुतण्यामध्ये भांडण लावलं, भावा भावात भांडण लावलं, बाप बेट्यामध्ये भांडण लावलं, भाऊ बहिणीमध्ये भांडण लावलं। अरे हे कल्चर, ही संस्कृती या महाराष्ट्राची आहे का? लाज वाटली पाहिजे, लाज वाटली पाहिजे। खरं म्हणजे लाजेला सुद्धा लाज वाटेल इतकं नीच राजकारण या राज्यकर्त्यांनी केलं। गोळ्या मारणारा आणि गोळ्या खाणारा हे दोघं आबांच्या विरोधात आहे, त्याच्यावर तुम्ही वक्तव्य द्या। नाही, याच्यावर काय वक्तव्य करण्याची गरज नाही। मला कुणावरही वक्तव्य करणार आहे। मला पूर्ण विश्वास आहे, इथल्या संपूर्ण मतदारांवरती विश्वास आहे आणि त्यांच्यावर वक्तव्य करण्याची गरज नाहीच आहे। कारण जर एखादं विषारी झाड असेल तर फांद्या तोडून काय उपयोगाच्या, मुळासकटच उपटलं पाहिजे आणि मी ते मुळासकट उकटण्याचं काम करतोय। बकासूर पूर्ण खात आहेत। बकासूर आहे ना, त्या बकासुराचा नाश आता जनता रूपी भीम करणार आहे या निवडणुकीत, 100% करणार आहे। आणि त्यातला एक भीम माझ्या शेजारी उभा आहे, धनंजय बोडारे।